श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षात पितरांसाठी रोज सायंकाळी घराबाहेर एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावल्याने काय होणार आहे, त्याचबरोबर दिवा लावताना कोणता मंत्र बोलायचा आहे, तसेच पितरांसाठी नैवेद्य देखील ठेवायचा आहे. तर यामुळं पितरांना सद्गती मिळणार आहे. पितर हे भरभरून आशीर्वाद देणार आहे. तर हा दिवा कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनेक लोक देवघरात सकाळ संध्याकाळ दिवा लावतात. दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. तसेच 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या पितृपक्षामध्ये दिव्याला अधिक महत्त्व आहे. पितृपक्षात हा दिवा आवर्जून लावायचा आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणं हे शुभ मानलं जातं. अनेक घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो. यामुळे घरात सकारात्मकता ही राहते. पितृपक्षात याचे महत्त्व हे अधिक वाढते आणि पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा. हा दिवा कसा लावायचा आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून या दिव्यामुळे हा दिवा लावल्याने आपल्या पितर हे प्रसन्न होणार आहे. तर हिंदू घरांमध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात. वास्तूनुसार दिवा लावणं हे शुभ मानलं जातं, पण पितृपक्षात अगदी रोज दिवा लावणं आणि तेही दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे, हा शुभ मानला जातो. खरं तर ही दिशा जी आहे, दक्षिण दिशा जी आहे, ती पूर्वजांसाठी मानलेली आहे. म्हणून त्यामुळे हा उपाय पितृपक्षात आवर्जून करायचा आहे, जेणेकरून पितृदोष जो आहे तो दूर होईल. तर काय करायचं आहे, एक तुम्ही मातीची पंती जी आहे ती घेऊ शकता, निरंजन घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जे काही दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि पितृपक्षात मुख्य तुमचं जे दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, त्याच्याजवळ हा दिवा लावायचा आहे. यामुळं हा दिवा लावल्याने शुभ मानलं जातं. तर ह्या दिव्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला बघा मोहरीचं तेल घालायचं आहे. आता मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जे कुठलं तुम्ही तेल वापरत आहात ते तेल त्या दिव्यामध्ये घ्यायचं आहे. आणि हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर पडताय तर तुमच्या डाव्या बाजूला, आणि जेव्हा घरात प्रवेश करता तेव्हा उजव्या साईडला असा तुम्हाला घराच्या बाहेर हा दिवा लावायचा आहे. आणि बघा दिवा लावताना तुम्ही देखील बाहेर जायचं आहे. घरात किंवा उंबरठ्यावर उभं राहून हा दिवा लावायचा नाही, अगदी बाहेर जायचं आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि मग हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. आणि दिवा लावून झाल्यानंतर दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे, आपल्या पितरांना स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हा मंत्र देखील बोलायचा आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः. बघा तुम्ही अगदी बघा 11 वेळा बोलू शकता, 5 वेळा, 21 वेळा हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि अगदी साधा सोपा हा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे. यामुळे तुमचे पितर देखील हे तृप्त होणार आहे. त्यामुळे बघा ते खुश होतील, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि हा दिवाला आवर्जून पितृपक्षात लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी रोज बघा आळणी जो भात आहे तो थोडासा वाटीभर आळणी भात आणि त्यावर दही, असा दही भाताचा नैवेद्य रोज बघा तुमच्या घराची गच्ची असेल किंवा अंगण असेल तर तुम्ही हात तिथे ठेवायचा आहे, जेणेकरून कावळा पक्षी जे काही येतील ते खाणार आहेत. त्यामुळे तुमचे पितर जे आहे ते तृप्त होणार आहे. त्याचबरोबर घरी आलेलं बघा गाय जर आली, दाराशी जर कुत्रा आला तर त्याला काही का होईना एक पोळी तरी तुम्ही खाऊ घालायची आहे. आपल्या दारात आलेलं या पितृपक्षात कुणालाही न खाता जाऊ द्यायचं नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. यामुळे तुमचे पितर जे आहेत ते तुमच्यावर खुश होणार आहेत आणि ते भरभरून आशीर्वाद देणार आहे. बघा देवांच्या आधी देखील पितरांची सेवा केली जाते. पितर जर खुश असतील ना तर त्या कुटुंबाची प्रगती ही होतेच होते.
मात्र पितर जर नाराज झाले तर कुटुंबाची प्रगती होत नाही. त्यामुळे या पितृपक्षात जमेल तितकी सेवा, बघा देवाची एक वेळेस थोडी कमी झाली तरी चालेल, परंतु पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा तिथीनुसार तुम्हाला श्राद्ध देखील घालायचं आहे. अतिशय आणि जर काही कारणास्तव बघा तुम्हाला तिथी माहीत नसेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला तिथीवर श्राद्ध करता नाही आलं, तर अगदी सर्व पितरे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला श्राद्ध हे पितरांचं करायचं आहे, जेणेकरून पितर हे आनंदी होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.